नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे द रायटर को या चॅनलमध्ये, जिथे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो अंग थरारणाऱ्या भयकथा. आजच्या आपल्या भयकथेचं नाव आहे त्या शापित वळणावर. लेखक संजय बळीराम दानावले. पावसाळा जोरात चालू होता आणि काही दिवसांनी भात लावणी चालू होणार होती. घरामध्ये पावसाळ्यात जीवनावश्यक वस्तूचे सामान संपले होते. मग ते आणण्यासाठी तालुक्यात म्हणजे महाडला जावे लागे, कारण एखादा पावसाळा सुरू झाला की गावात येणारी एसटी बंद होत असे. मग सगळीकडे पाणी आणि चिखल यांचे साम्राज्य पसरत असे. कच्च्या माती दगडाचा रोड भात शेतीमधून जात असल्याने पुन्हा दगडी बांध घालून रस्ता बंद करत असत. त्यामुळे कोणतेही वाहन किंवा माणूसही जाऊ शकत नसे. काळ नदीला पूल नव्हता, कारण नदीचे पात्र इतके विस्तीर्ण होते की पूल बांधायचा म्हटला तर 1 किलोमीटर लांबीचा बांधावा लागे व त्यासाठी अनेक कोटी रुपये खर्च होणार होते. आणि सरकार पण लक्ष देत नव्हते, कारण त्यांना या विभागाशी काही घेणे देणे नव्हते. निवडणुका आल्या की मोठ्या घोषणा द्यायच्या आणि पुन्हा दिलेली आश्वासने विसरायची ही राजकारणी लोकांची सवय होती. त्यामुळे या विभागातील एकूण 15 गावे कायम विकासापासून वंचित होती. कोण माणूस आजारी पडला तर मोठ्या बांबूच्या टोपल्याला मजबूत लांब बांबू बांधून 4 माणसे खांद्यावर घेऊन दरमजल करत नदीकाठाने पुढील गावचा पूल असेपर्यंत मांगरूनलाच जावे लागे. नंतर सकाळच्या 10 वाजताच्या एसटीने महाड नाहीतर बिरवाडीलाच जावे लागे. नंतर कामे आटपून पुन्हा दुपारच्या 1 वाजताच्या गाडीने परत फिरावे लागे. एकदा गाडी सुटली की मग संध्याकाळी 7 वाजताची वस्तींची मांगरून गाडी असे. मग त्या अंधारातून मार्ग काढीत पुन्हा डोंगरदरीतून परत रात्री गावाला. अशा या खडतर प्रवासाचा मार्ग असे. असेच या विभागात पाने नावाचे गाव होते. आज महाडला सामान आणायला जायचे होते, म्हणून सकाळी किसनदादा, यशवंतदादा आणि गेनुबा यांची आवराआवर करायची गडबड चालू होती. किसनदादाचे किराणा मालाचे दुकान होते. यशवंतदादा सामान उचलायला व आणायला सोबत म्हणून येत होता व गेनुबा घरातील सामान घेण्यासाठी त्यांच्याबरोबर निघणार होते. ओ गेनुबा, आवरले का? चला लवकर, नाही तर गाडी नाही भेटायची. यशवंतदादाने आवाज दिला. हो, आवरतो लवकर, तुम्ही निघून या, मी तयार आहे. असा आवाज देऊन गेनुबा आपली बॅग आणि 2 कापडाच्या मोठ्या पिशव्या घेऊन त्या बॅगेत टाकल्या आणि निघू लागले. अहो, रात्री लवकर या घरी, जास्त उशीर करू नका, सामान कमी घ्या. पाऊस पण लई चालू झालाय, त्यात वाट पण नाही चांगली. सांभाळून जा आणि सांभाळून या. गेनुबाची पत्नी जनाबाई आपल्या साडीच्या पदराने हात पुसत म्हणाली. तू काळजी नको करूस, मी येईल लवकर, असे म्हणून त्यांनी मुलगा रमेशचा मुका घेतला व हातात काठी घेऊन निघाले. तेवढ्यात किसनदादा आणि यशवंतदादा पण निघून गेले. हातात छत्र्या घेऊन मोठ्या लगबगीने ते चालू लागले, कारण जर उशीर झाला तर गाडी मिळणार नाही. मग पुढे काहीच अर्थ नव्हता. दुपारी 2 वाजता जाऊन काही फायदा नव्हता. कोणत्याही परिस्थितीत 10 वाजेपर्यंत मांगरूनला पोहोचायचे होते. मग ते एक टेकडी चढून दापोली नदी पुलावरून पंदेरी गाव आणि नंतर त्या गावाच्या पुढे काळ नदीवर एका अरुंद जागेत एक छोटासा पूल होता. तो पण लाकडी शिडी लावून तयार केला होता. त्यावर दिव्य पार करून जीवादार होऊन नदी पार करावी लागे आणि नंतर पुढे अर्धा तास मांगरून गाव. मग सकाळची एसटी मिळत असे. ते हातात सामान नसल्याने झपाझप चालत 9:30 वाजता मांगरूनला पोहोचले. 10:30 वाजता एसटी आली एकदाची आणि तिघे महाडला जायला निघाले. सर्व सामान घेतल्यावर ते पटापट दुपारची एसटी पकडण्यासाठी सामान रिक्षात घेऊन एसटी डेपोमध्ये पोहोचले आणि फलाटावर गाडीची वाट बघत उभे राहिले. पण जे व्हायला नको होतं तेच झालं.
दुपारची एसटी बस निघून गेली. ते तिथेच डोक्याला हात मारून बसले, कारण आता संध्याकाळच्या वस्तीच्या गाडीशिवाय गत्यंतर नव्हते आणि ती संध्याकाळी 7 वाजता लागणार होती. आता दुपारचे 2:30 वाजले होते. गाडी लागायला अजून 5 तास बाकी होते. नशीबाज पावसाने कृपा केली होती, नाहीतर अजूनच धांदल उडाली असती. वाट बघता बघता संध्याकाळचे 7 वाजून गेले, पण अजून काही गाडी लागण्याचे चिन्हे दिसेनात. म्हणून किसनदादा चौकशी करायला काउंटरवर गेले. साहेब, मांगरून गाडी लागली नाही अजून, 7 वाजून गेले. किसनदादा चौकशी मास्तरला म्हणाले. त्यांनी रजिस्टर चेक केलं. थांबा फलाटावर, ड्रायव्हर उपलब्ध नाही. आला की लावतो गाडी लगेच. एसटी मास्टर पेनाने काही लिहितच म्हणाला. फलाटावर अनेक माणसे त्या विभागात जाणारी गाडीची वाट बघत होती. अखेर रात्री 9 वाजता मांगरूनला जाणारी गाडी लागली. पावसाचे दिवस असल्याने लोक कमी होते. इकडे गावात संध्याकाळी 7 वाजले तरी यांचा पत्ता नव्हता, म्हणून सर्व काळजीत होते. कदाचित दुपारची एसटी मिळाली नसेल हा अंदाज त्यांनी बांधला. रात्री 10:30 वाजता एसटी मांगरूनला पोहोचले. नुकताच पाऊस पडून गेला होता, त्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता. सर्व सामान त्यांनी खाली उतरले. आता अंधारातून कसे जायचे हा मोठा प्रश्न होता, पण ते राहू शकत नव्हते आणि तिघे बरोबर असल्याने काही भीती पण नव्हती. मग गावातील एका ओळखीच्या माणसाकडून एक छोटी सेलची बॅटरी घेतली. उद्या कोण येईल त्यांच्याकडे पाठवतो या बोलीवर घेतली आणि सामान डोक्यावर घेऊन ते पुढच्या रस्त्याला निघाले. चिखल वाट असल्याने पायाखाली चिखल उडवत त्या बॅटरीच्या अंधुक उजेडात ते तिघेजण चालू लागले. थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नवनाथाचे एक छोटेसे मंदिर लागले. त्यांनी सामान डोक्यावरच ठेवून हात जोडून नमस्कार केला आणि पुढच्या प्रवासाला निघाले. अमावस्येची रात असल्याने सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. रस्त्यावर भयान शांतता पसरली होती. पक्षी पाखरे स्तब्ध झाली होती. मध्ये मध्ये कुत्र्यांचे भुंकणे येऊ लागले. जोरजोरात भुंकत एक कुत्रा त्यांच्या दिशेने ओरडत आला, पण या तिघांना बघून तो शांत झाला आणि त्यांच्या सोबत चालू लागला. जरी ते भासवत नसले तरी मनोमन थोडे दचकले होते. हा कुत्रा आपल्याबरोबर का आहे याचे कोडे त्यांना उलगडत नव्हते. म्हणून यशवंत दादाने कुत्र्याला हटकले. हड, चल मागे, असे म्हणत जमिनीवर पडलेला दगड उचलून कुत्र्याच्या दिशेनं मारला. ते बघून कुत्रा थोडा मागे पळाला आणि पुन्हा त्यांच्या सोबत चालू लागला. परत एकदा गेनुबाने त्याला हटकले, पण तो मागे जातच नव्हता. अरे येऊ दे त्याला, असेल दापोली नाहीतर पनदेरीचा, चुकला असेल, जाईल तो तिकडे, तेवढी आपल्याला सोबत होईल, किसनदादा म्हणाला. मग डोक्यावर सामान सांभाळत ते तिघे पुढे चालू लागले. काळ नदीवरच्या त्या धोकादायक पुलावरून ते नदी किनाऱ्याने माती दगड व चिखलातून चढ उतार करत चालू लागले आणि पुन्हा दापोलीच्या नदीजवळ पोहोचले. समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यांनी नदीचा अंदाज घेतला, पाणी थोडे कमी होते. मग हातात काठी घेत नदीच्या दगडावर घट्ट टेकवत पुढे कुत्रा आणि मागे तिघे असे मिळून नदी पार केली. आता पुढे एक वळण पार केल्यावर समोर तात्याबांचा गुरांचा गोठा होता. पावसाळ्यात गुरे ठेवण्यासाठी दापोली गावाबाहेर रानात हा गोठा होता. पावसाळ्यात कधी कधी तात्याबा गोठ्यात राहत असत. म्हणून गोठ्यात रॉकेल, मीठ, पाणी इत्यादी सामान ठेवत. आजूबाजूला कुठेही जवळ वस्ती नव्हती. त्या माळावर एकच हा गोठा होता. ते पुढे चालू लागले तोपर्यंत रात्रीचे 12 वाजून गेले होते. सगळीकडे सामसूम झाली होती. नदीचा धोधो आवाज येत होता. रातकिडे आवाज करू लागले. तिघे बोलताना त्यांचा आवाज आजूबाजूला घुमत होता. तेवढ्यात मागून कोणीतरी आहे अशी चाहूल लागली. म्हणून गेनुबाने मागे वळून पाहिले, पण मागे कोणीही नव्हते. त्यांच्या पोटात थोडी भीती निर्माण झाली. असेल काहीतरी म्हणून पुन्हा जोरजोरात
तो त्यांच्या मागे चालू लागला. पुन्हा 5 मिनिटांनी त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि गेनुबांची पाचावर धारण बसली. त्यांनी त्या हाताकडे बघण्याचा प्रयत्न केला. अत्यंत चित्रविचित्र वाढलेली नखे, हातावर ओघळणारे मांस, हातावर वाढलेले रानटी केस असलेला हात हळूहळू गेनुबाच्या खांद्यावरून छातीकडे येत होता. गेनुबाचे हातपाय थरथरू लागले. अंगात भीतीचा थरकाप उडाला आणि जोराने ते ओरडणार तेवढ्यात पुढे असलेला तो कुत्रा जोराने ओरडू लागला. तसा झट्ट दिशी तो हात मागे गेला. गेनुबाच्या डोक्यावरील सामान खाली पडले. मागे काय पडले ते बघून त्या दोघांनी वळून बघितले. आपले सामान खाली ठेवून गेनुबाला उठवले. त्या भयान वळणावर त्यांना समोर काहीच दिसत नव्हतं. जिकडे तिकडे वेडीवाकडी वाढलेली घनदाट झाडी त्यांना दिसत होती. पुढे असलेला कुत्रा जोरजोराने त्या झाडीच्या बाहेर भुंकत होता. त्या तिघांची अवस्था आता बघण्यासारखी नव्हती. त्यांच्या अंगावर सरकन काटा आला आणि ते तसे थोडे मागे सरकले. तोच जोरजोराने वारा वाहू लागला. जसे वादळ उठते तशी ती झाडे जोरजोरात उडू लागली. रात्री वादळ उठत होते हे ते पहिली वेळ बघत होते. ते पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. त्या थंड वातावरणात पण त्यांना दरदरून घाम फुटला. डोक्यावर घेतलेले सामान खाली पडले. समोर चित्रविचित्र आवाज घुमू लागले. जोरजोरात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. ते मागे पळण्याचा प्रयत्न करू लागले, पण मागे नदी जोरजोराने वाहत होती. आता काय करावे ते सुचेना. कुत्रा तसाच जोरजोरात भुंकत जात होता, पण पुन्हा मागे फरफटत येत होता. झाडाच्या फांद्या कोणीतरी जोराने मोडावी तसा आवाज येऊ लागला. हवा मध्येच थांबत होती आणि क्षणात धुळीचे लोट पुन्हा उडवत गोलाकार फिरत होती. समोर बॅटरी चालू करून बघितले तर काहीच नव्हते. किसनदादा आणि यशवंतदादा समजून गेले होते हा काय प्रकार आहे, पण गेनुबा पहिलाच घाबरला असल्याने त्याला ते धीर देत होते. गेनुबा, घाबरू नकोस, आम्ही आहोत ना. काय नाही, वारा सुटलाय म्हणून हलतंय सर्व. पण अनुभव आलेल्या गनुबाला माहीत होते, पण त्यांना सांगू शकत नव्हता. मनात तो खचत चालला होता. तेवढ्यात त्याचे लक्ष पुढे गेले. जोरजोरात कोल्हे ओरडत होते. तो आवाज त्याच्या कानठळ्या बसवत होता. ते बघून त्याची हालत मेल्यासारखी झाली. हातापायात ताकदच राहिली नव्हती. तसेच लटपटत ते उभे होते. दोन्हीकडून मरण दिसत होते. मागे पळावे तर नदीतील पाण्यात पडून मरणार आणि पुढे जावे तर या भुताटकीपासून मरणार. तो कुत्रा एकसारखा पुढे भुंकतच होता आणि काही कळायच्या आत तो कुत्रा हवेत उचलला गेला आणि गरागरा फिरत जोराने कातळावर आपटला गेला. तोंडातून एकच किंकाळी निघाली आणि तो तिथेच गतप्राण झाला. आता त्यांना या घटनेने चांगलाच हादरा बसला होता. तो आवाज आता खूपच जवळ येत होता. तेवढ्यात आकाशात विजा चमकू लागल्या आणि ते भयानक दृश्य समोर दिसले. हे बघून त्यांचे अवसानच गळाले. एक चित्रविचित्र आकृती एका अजस्त्र रूपात समोर उभी होती. 20 फूट उंच, मांसल सडलेल्या शरीराच्या भागावरून मांस गळत होते. लांबसर वाढलेली नखे दोन्ही हातातून स्पष्ट दिसत होती. कवठीचा विद्रूप झालेला चेहरा भयान दिसत होता. एक जोरदार किंकाळी फोडत त्या आकृतीने आपला पाय जमिनीवर मारला. भूकंप व्हावा तशी जमीन हादरली. त्या झटक्याने ते खालीच कोसळले. तो जोरजोराने हुंकार देऊ लागला आणि हळूहळू त्यांच्याकडे येऊ लागला. देवाचा धावा करत ते आपला जीव मुठीत घेऊन डोळे मिटून शांत बसले. कराकरा आवाज करत ती पावले जवळ येऊ लागली आणि कसला तरी बाजूला आवाज झाला म्हणून त्यांनी डोळे उघडून बघितले तर एक गाय टेकडीच्या दिशेने धावत होती. ती आकृती तिच्याकडे जाऊ लागली. तेवढ्यात संधी साधून ते तिघेजण जोराने पुढे पळू लागले. जवळच तात्याबाचा वाडा होता. काहीही करून तो वाडा गाठायचा होता.
दुसरा काही सहारा नव्हता. जीवाच्या आकांताने ते पळू लागले. पुढे किसनदादा, मागे यशवंतदादा आणि शेवटी गणूबा धावू लागले. ही गोष्ट त्या आकृतीच्या ध्यानात आली आणि पुन्हा आपला मोर्चा त्याने या तिघांकडे वळवला. तोपर्यंत ते फणसीच्या झाडाच्या पुढे आले होते. 10 पावले तात्यांचा गोठा लांब होता. मागून जोरजोरात किंकाळ्या फुटत होत्या. जोरजोरात धापा टाकत ते गोठ्याच्या दरवाजाजवळ आले आणि जोरजोरात दाराची कडी वाजवू लागले. तात्याबा, तात्याबा, घाबरल्या सुरात यशवंतदादाने आवाज दिला. आतून काही प्रतिसाद येत नव्हता. तोपर्यंत मागून ती पावले जवळ येत होती. तशी यांची घाबरगुंडी उडत होती. कोण आहे? दरवाजाची कडी काढत हातात दिवा घेऊन तात्याबाने गोठ्याचा दरवाजा उघडला. त्यांना पाहून तो दचकलाच. अरे, एवढ्या रात्री काय करताय इथे? तात्याबाने विचारले. ते जाऊ द्या पहिले, आत घ्या आम्हाला, असे म्हणून ते झटकन गोट्याच्या आत आले आणि खाडकन आतून दार लावून घेतले आणि जोरजोराने उसासे घेऊ लागले. पूर्ण अंग घामाने भिजले होते. डोक्यापासून घामाचे ओघळ पायापर्यंत येत होते. तोंडातून शब्द निघत नव्हते. तात्याबाने पुन्हा काय झाले म्हणून विचारले. मग ते घडलेली हकीकत सांगू लागले. तोपर्यंत तात्याबाने गोठ्यामधला कंदील लावला. आता गोठ्यात चांगला उजेड पडला होता व गोठ्यातील सर्व दिसू लागले आणि त्यांना हादराच बसला व पायाखालची वाळू सरकली. अंगावर सरकन काटा आला आणि एका सुरात ते म्हणाले, गेनुबा, गेनुबा कुठे आहे? ते जीवाच्या आकांताने एवढे जोरात पळाले होते की त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. काय झालं, सर्वजण का आले नाहीत? आता त्यांचे अवसानच गळून गेले. छातीची धडधड वाढली आणि त्यांनी तात्याबाला गेनुबा नसल्याचे सांगितले. या विचित्र वळणावरची दर अमावस्येला होणारी घटना त्याला माहीत होती, पण तो आज गप्प बसला. सर्वप्रथम त्यांनी गोठ्यामधली चूल पेटवली. 2-3 मोठ्या लाकडी ओंडक्याची तोडलेली फाटी चुलीत लावली आणि सर्व गोठा त्या आगीच्या उजेडात उजळून निघाला. दादा, आपल्याला पहिला गेनुबाला शोधला पाहिजे, नाहीतर तो खवीस त्याला सोडणार नाही, तात्याबा म्हणाला. खवीस म्हणजे? माहीत आहे तुम्हाला सर्व? किसनदादाने तात्याबाकडे बघत विचारले. हो, खवीस. दर अमावस्येला रात्री या वळणावर त्याचा अंमळ असतो. मग तो त्या दिवशी कोणालाही जुमानत नाही. आसमंतात असणाऱ्या सर्व शक्ती त्याला वश होतात. मग त्याला रक्ताची तळप येते आणि कोणीही या वळणावरून जाईल त्याला तो सोडत नाही. मग जनावरे पण तो खातो आणि माणसं म्हणजे त्याचे आवडते खाद्य आहे. आज अमावस्या आहे आणि खूप दिवस या वाटेवरून कोणी गेले नाही व चुकून तुम्ही आज आलात, तेही नेमके अमावस्येच्या दिवशी. आता पहिले आपल्याला गेनुबाचा शोध घ्यावा लागेल, असे म्हणून तात्याबाने एका लोखंडाच्या तारेला बाजूला पडलेल्या घोंगटीचा एक तुकडा बांधून घट्ट बांधला आणि त्यावर थोडे रॉकेल टाकून पेटवले आणि त्या टेंभ्याला घेऊन तो गोठ्याच्या बाहेर पडला आणि पाठीमागून दोघांना यायची खून केली. ते घाबरतच तात्याबाच्या पाठीमागून चालू लागले. चालताना त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून पण त्यांच्या जीवाचा थरकाप उडत होता. अंगावर रोमांच उभे राहत होते. धप्प धप्प पावलांचा आवाज करत तात्याबा सावधपूर्वक एक एक पाऊल पुढे टाकत आजूबाजूला शोध घेत चालत होते. तोच मागून दनादन कोणीतरी पळण्याचा भास झाला. मागे घोडे किंकाळून पळावे तसा टपटप आवाज आला आणि विरळ होत गेला. तात्याबाने दोघांना पुढे न येण्याची खून केली आणि एकमेकांना न सोडण्याचे सांगितले. काळजात धस्स होत होते. जीवाचे काही बरे वाईट होईल ती भीती आणि गेनुबा कुठे असेल ती काळजी त्यांना अस्वस्थ करत होती. आता ते फणसीच्या झाडाखालून थोडे पुढे चालू लागले आणि त्या विचित्र वळणाकडे लक्ष गेले. समोरचे दृश्य बघून ते धडकन मागे उडाले, पण परत सावध होऊन तात्याबाला मागे पकडून बघू लागले. त्या काळ्या खविसाने
गेनुबाला खाली जमिनीवर झोपवले होते आणि तो छातीवर बसून त्यांच्या गळ्यावर काहीतरी करत होता. थोडे पुढे जाऊन बघितले तर तो आदाशासारख्या गेनुबाच्या देहावर तुटून पडला होता. गेनुबा जोरजोराने हातपाय आपटत होता, पण त्या अफाट शक्तीपुढे सर्व व्यर्थ झाले. स्वतःचा प्रतिकार करता करता गेनुबाचे हातपाय शांत झाले आणि त्याची प्राणज्योत तेथेच मालवली. रक्त पिण्यासाठी चटावलेला खवीस गेनुबा मेल्याने भयंकर चिडला आणि त्याने जोरात एक किंकाळी फोडली. त्या गगनभेदी किंकाळीने आसमंत दुमदुमला. वटवाघूळ सैतानासारखे उडू लागले. ते पाहून त्या दोघांनी एकच टाहो फोडला आणि खविसाचे लक्ष त्याच्यावर गेले. आता त्याने आपला मोर्चा त्या तिघांवर वळवला, पण तात्याबाच्या हातात पेटलेला टेंबा असल्याने तो पुढे यायला दचकत होता. दादा, एक काम करा, मी या खवळलेल्या खविसाला मागे मागे करतो. तोपर्यंत तुम्ही गेनुबाचा मृतदेह लवकर उचलून गोठ्यात घेऊन जा. माझ्याकडे आग आहे आणि हा खवीस आगीच्या जवळ येणार नाही, म्हणून जेवढे लवकर होईल तेवढे लवकर त्यांना घेऊन जा. नाहीतर गेनुबाचा देह पण ठेवणार नाही. शरीराचे लचके तोडून तोडून तो खाऊन टाकेल. मग तात्याबा पेटलेला टेंबा घेऊन पुढे पुढे सरकत होता. तसा तो खवीस जोरजोराने हुंकार देत मागे सरकत होता. थोडे 10 पावले मागे सरकल्यावर त्या दोघांनी संधी साधली आणि गेनुबाच्या मृतदेहाला एकाने 2 हात पकडले आणि दुसऱ्याने 2 पाय पकडून गचकन उचलला आणि धावतच गोठ्याकडे धूम ठोकली. तोपर्यंत खवीस बराच मागे गेला होता. गेनुबाचा मृतदेह ते दोघे घेऊन गेल्याची खात्री झाल्यावर तात्याबा परत पुढे टेंबा पकडत हळूहळू मागे जाऊ लागला. हळूहळू टेंबा विझू लागला होता. तात्याबाने संयम सोडला नाही. आपल्या गळ्यात असलेल्या हनुमंताच्या ताईतला जोरात पकडून ठेवले आणि मागे धूम ठोकले. खवीस पण त्याचा पाठलाग करत धावू लागला, पण तोपर्यंत तात्याबाने गोठ्यात प्रवेश केला होता. गोठ्याच्या आतमध्ये गेल्यावर तात्याबाने गोठ्याचा दरवाजा धडकन बंद केला आणि भेदरलेल्या नजरेने तो इकडे तिकडे बघू लागला. किसन दादा आणि यशवंत दादांनी एकच टाहो फोडला होता. ये गणुबा, उठ ना, उठ उठ माझ्या राजा, जनाबाई वाट बघते घरी, चल लवकर, जायचंय आपल्याला. असा टाहो फोडत यशवंत दादा त्याच्या गळ्याला पकडून रडत होता. डोळ्यातून अश्रूंची गंगा वाहत होती. किसन दादा एका कोपऱ्यात सुन्न होऊन बसला होता. सकाळी आनंदात निघालेला गेनुबा त्यांची साथ सोडून गेला होता. गेनुबाचा देह निपजित पडला होता. त्या देहाकडे बघत किसन दादा हबकून गेला होता. तात्याबा झटकन उठला आणि चुलीच्या भानोशीवर मडक्यात ठेवलेले खडे जमिनीवर ओतले आणि चुलीतली राख घेऊन तोंडाने काहीतरी मंत्र पुटपुटला. चुलीत पुन्हा लाकडे टाकली म्हणजे विस्तव पेटता राहील. ते मीठ आणि राख एकत्र करून गोठ्यामध्ये मोकळ्या जागेवर एक रिंगण मारले आणि त्या रिंगणाच्या आत गेनुबाचा मृतदेह ठेवला आणि त्या दोघांना पण रिंगणाच्या आत बसण्याची खूण केली. हे बघा, ही आग आणि रिंगण हे आपले चक्रव्यूह आहे. जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत या रिंगणाच्या आतच राहा. कसेही करून या खविसाला थोपवायचे आहे, नाहीतर तो सर्वांना मारून टाकेल. तात्याबाने त्या दोघांना सांगितले आणि ते देवाचा धावा करत थरथरत्या अंगाने प्रेताच्या बाजूला बसले. इकडे गेनुबाचा मृतदेह घेऊन गेल्यामुळे खवीस संतापला होता. ते तिघे पण पळाले होते व तात्याबा पण हातातून निसटला होता. आता काहीही करून शिकार सोडायची नाही असा चंग खविसाने बांधला. तो गोठ्याच्या बाहेर किंकाळ्या फोडू लागला. गोठा मंतरलेला असल्याने तो आतमध्ये जाऊ शकत नव्हता. मग त्याने बाजूला फणसीचे झाड काळकन मोडले आणि गोठ्यावर फेकले. बाहेर झालेल्या भयंकर आवाजाने त्यांच्या पोटात भीती निर्माण झाली. बाहेर खवीस असल्याची जाणीव त्यांना झाली होती. ते झाड गोठ्याच्या मागच्या बाजूला पडले, त्यामुळे वाळ्यांची कौले तुटली आणि ते उठून पळू लागले. पण तात्याबाने दोघांना हाताला धरून पुन्हा खाली बसवले. खवीस बाहेर विचित्र नाचू लागला, त्यामुळे जमिनी गदगद हलू लागली. ते भेसूर स्वार त्यांना घाबरायचे अनेक प्रयत्न करू लागले.
पण जीवाच्या भीतीने त्यांनी गोठ्यात राहणे पसंत केले. काही वेळानंतर त्यांचा आवाज शांत झाला. आता बाहेर काय हालचाली चालल्यात ते स्पष्ट ऐकू येत होते. तेवढ्यात गोठ्याच्या दरवाजाची कडी कोणीतरी वाजवली. तो आवाज ऐकून त्यांचे शरीर पुन्हा धडधड करू लागले. तो जोरजोराने कडी वाजवत होता. इकडे आत गेनुबाचा मृतदेह आणि बाहेर खविसाची भीती. नशीब तात्याबा होता, नाहीतर काहीही झाले असते आणि नाहक बळी गेले असते. आता कडी वाजवून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजावर एकच थाप पडली. अहो तात्याबा, दरवाजा खोला की, किती वेळ लावताय? बाहेरून एक मंजूळ सुरात एक बाई आवाज देत होती. कोण तू? मी नाही ओळखत, जा पुढे. तात्याबाने आवाज दिला. ओळखत नाही? मी साळू. आणि पुढे कसे जाऊ? आज पाहुणे आलेलं नव्हतं आपल्या वाड्यात. एकदा भेटू द्या आम्हाला. तिने प्रेमभरात विनंती केली. ही खविसाची चाल तात्याबाने ओळखली आणि गप्प राहिला. मग शिकार एकटाच खाणार काय? मला पण वाटा पाहिजे. लय दिवस माणसाचे रक्त नाही मिळाले. उघड दरवाजा, आपण दोघे खाऊ. असे ऐकल्यावर दोघांचे अवसान गळून गेले आणि संशयित नजरेने ते तात्याबाकडे बघू लागले. तो तात्याबाचा चेहरा भेसूर दिसू लागला. त्याचे डोळे आग ओकू लागले. तो हवेत विचित्र हातवारे करू लागला आणि काही कळताच तात्याबा एखाद्या विजेच्या वेगाने उठला आणि दरवाजाकडे जाऊ लागला. ते पाहून दोघे जीवांच्या आकांताने जोरजोराने ओरडत उठले आणि पळण्याचा प्रयत्न करू लागले. तोच तात्याबाने एक जोराचा हिसका देऊन त्यांना गोठ्यात आडवे केले आणि पुन्हा त्या रिंगणात बसवले व दरवाजाजवळ मंत्र बोलून चिमूटभर राख टाकले आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, अरे एडे आहात का तुम्ही? तो तुमचे मन परिवर्तन करतोय. कसेही करून त्याला तुम्हाला वाड्याच्या बाहेर काढायचे आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला वाचवण्यासाठी बसलो इथे. नसेल विश्वास तर जा बाहेर, वाचवा तुमचा जीव. मी नवनाथांचा भक्त आहे. तो खवीस मला काहीही करू शकणार नाही. गप्प बसा आहात. हे ऐकताच दोघे पुन्हा गेनुबाच्या प्रेताजवळ जीव मुठीत घेऊन बसले. अनेक युक्त्या करून झाल्या तरी त्यांना गोठ्याच्या बाहेर आणायला त्या खविसाला यश येत नव्हते. रात्र सरत चालली होती. कोणत्याही परिस्थितीत त्यांना बाहेर काढले पाहिजे म्हणून तो आता जोरजोराने आवाज देऊ लागला. तात्याबा, त्यांना बाहेर काढ, नाहीतर तुला पण मारून टाकीन. माझी शिकार मला दे. तात्याबा पण हुशार होता. तो काहीच उत्तरे देत नव्हता. तेवढ्यात एक जोरजोरात आवाज झाला आणि गोठ्याची मातीची भिंत क्षणार्धात कोसळली. खविसाला गोठ्यात यायला रस्ता मिळत होता. जोरजोराने किंकाळ्या फोडत तो गोठ्यात घुसला, पण ते रिंगणात असल्याने त्यांना बाहेर काढता येत नव्हते. मग त्याने आपला हात हवेत लांब केला आणि त्यांच्या समोर धरला. ते बघून त्यांची भंभेरी उडाली. एक 5 फुटी साप खविसाच्या हातात डुलत होता आणि तो साप त्यांच्यावर सोडणार तेवढ्यात तात्याबा वेगाने धावत बाहेर आला व खविसावर झडप घेतली. दोघांमध्ये कुस्ती सुरू झाली. आता काय करावे हे दोघांना समजत नव्हते. मग यशवंत दादा उठला आणि जळत असलेल्या चुलीमधला एक मोठा जळक्या लाकडाचा तुकडा उचलला आणि पाठीमागून त्या खविसाला जोऱ्याने मारला. मागून झालेल्या आगीच्या हल्ल्याने खविसाने तात्याबाला लगेच सोडले आणि मागे पळू लागला. तसा यशवंत दादा जोरजोराने त्या जळत्या लाकडाने त्याला मारू लागला. खवीस जोरजोराने हुंकार मारत होता आणि एक जोरात किंकाळी फोडत नाहीसा झाला. सर्वांनी आकाशाकडे बघितले तर तांबडे फुटले होते. ती काळ रात्र संपली होती. दादांनो, मी आज जातो. गुरांना चारा कापायचाय. आता सकाळ झालीये. तो निघून गेला. एक काम करा, एक जण थांबा या मृतदेहाजवळ आणि एक जण गावात जा सांगायला, म्हणजे गावातले येऊन घेऊन जातील या मृतदेहाला. घाबरू नका, काही होणार नाही आता. असे म्हणत त्या अंधारात तात्याबा नाहीसा झाला. ते दोघे खूप दुःखी झाले होते. रात्री झालेल्या घटनेने एक जीव गेला होता. जर तात्याबा नसता तर त्यांना पण जीवाला मुकावे लागले असते. स्वतःला सावरत त्यांनी चुलीतली आग लाकडे पेटवून घेतली
आणि यशवंत दादाला प्रेताजवळ ठेवून किसन दादा ही दुःखदायक घटना सांगायला गावात निघून गेला. सकाळी गावातील माणसे नुकतीच उठली होती. सकाळची पहिली तयारी म्हणून चूल पेटवून आंघोळीला पाणी तापवत होती. रात्री धनी आले नाहीत म्हणून जनाबाई पण काळजीतच होती. त्या काळजीने ती रात्रभर झोपली नव्हती. तोच समोर किसन दादा दिसला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. आता मागे गेनुबा पण येत असतील म्हणून ती वाट पाहू लागली, पण एकटा किसन दादा आला होता. किसना, गेनुबा नाही आले? जनाबाई काळजीच्या सुरात म्हणाली. हे ऐकताच किसन दादा जोरजोरात ओरडू लागला. पुढे काय बोलावे हे त्याला बोलता येईना. तोपर्यंत आजूबाजूला राहणारे गाववाले जमा झाले होते. जनेबाई, गेनुबा गेला असे म्हणत किसन दादा जोरजोरात रडत बसला. त्याचे हे शब्द पडताच जनाबाई पटकन खाली बसली आणि तिने एकच हंबरडा फोडला. घरात सगळीकडे रडारड झाली. काही एक आजार नसताना एक कमावणारा आधार आज निघून गेला होता. बघता बघता वाऱ्यासारखी बातमी सर्व गावात समजली. अनेक गावांमध्ये मातीची ताकद फिरली. सर्व नातेवाईकांना सांगण्यात आले. एव्हाना सर्व गावकरी जमा झाले आणि गेनुबाचे प्रेत आणण्यासाठी तात्याब्याच्या गोठ्याकडे निघाले. सर्वांच्या मनात या घटनेने दुःख झाले. अशा अचानक झालेल्या मृत्यूचे कारण किसन दादाने कुणाला सांगितले नव्हते. गेनुबाचा मृत्यू नदी पार केल्यावर थंड पाणी असल्याने गारठून गेला होता. सर्वजण त्या गोठ्यात पोचले होते. यशवंत दादा हताश नजरेने सर्वांकडे पाहत होता. गावकऱ्यांनी गेनुबाचा मृतदेह घोंगडीत गुंडाळला आणि एका मोठ्या जाड बांबूला बांधला. 10 माणसे मागे पुढे होत खांद्यावर घेऊन गेनुबाचा मृतदेह घेऊन पुढे चालू लागले. आपले सामान तिकडे पडले आहे म्हणून आणायला ते अजून 4 माणसे घेऊन त्या वळणावर पोहोचले. दोघांच्या मनात भीती उमटली होती. ते दबकत पुढे जाऊ लागले, पण अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही. ती जाळ झाडे एकदम शांत झाली होती. त्यांचे सामान तसेच बाजूला पडले होते. त्यांनी सामान त्या बरोबर आलेल्या माणसाच्या डोक्यावर दिले आणि आजूबाजूला नजर फिरवली, पण तो रात्री मेलेला कुत्रा पण कुठे दिसला नाही. मग ते मनामध्ये विचार करत पुन्हा तात्याब्याच्या गोठ्यात शिरले आणि आश्चर्यचकित झाले. रात्री खविसाने पाडलेले फणसीचे झाड, तोडलेली भिंत, सारे काही गायब होते. भिंत अजिबात तुटली नव्हती आणि फणसीचे झाड तुटले नव्हते. हा चमत्कार कसा झाला म्हणून ते एकमेकांना विचारणार तोच तात्याबा धापा टाकत त्यांच्याजवळ येत म्हणाला, किसन दादा, काय करताय इथे आणि एवढे माणसे काय करताय तिकडे? हे तात्याबा काय बोलताय हे त्यांना कळे नाही. अहो तात्याबा, रात्री तुम्हीच तर आमची मदत केली ना, नाहीतर आम्ही पण गेनुबा बरोबर मेलो असतो. रात्रभर तुमच्या वाड्यात होतो रात्री आपण. किसन दादा तात्याबाला हात जोडत म्हणाला, अरे काय बोलतोयस किसना? 2 दिवसातून आज येतोय मी वाड्यावर. आज मी कशाला मदत करू तुला? आणि आता मी वाड्यावर राहत नाही, होत नाही मला आता पहिल्यासारखं. असे तात्याबा म्हणल्यावर ते दोघे खाळकन उडाले. काय बोलावे हे शब्द सुचेनात. हा तात्याबा आहे तर तो कोण होता? आणि पुन्हा रात्रीची घटना आठवू लागले. मांगरूनवरून निघताना वाटेत लागलेले श्री नवनाथाचे मंदिर, तेथे केलेला नमस्कार, नंतर मागून आलेला तो कुत्रा व गोठ्यात असणारा तात्याबा. आता त्यांना समजून उमजले की तो नवनाथ महाराजांच्या आदेशाने पाठवलेला एक अवलिया होता आणि कुत्रा व तात्याबाच्या रूपाने त्यांना मदत करत होता. त्यांनी आपले हात आकाशात बघत जोडले व साष्टांग नमस्कार केला आणि गेनुबाच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले. एके दिवशी असाच मी दुकानात किसन दादा बरोबर बोलत होतो. आज तो एकटाच दुकानात होता, पण शांत बसला होता. म्हणून मी सहजच त्याला विचारले, काय किशादा, शांत बसलाय आज? काय झालं? मी सहजच विचारले. एक गोष्ट आहे, खूप दिवस मी मनामध्ये ठेवली आहे, पण सांगायला होत नाही, पण मन खातंय सारखे. तो म्हणाला, अरे सांग ना, होईल मन हलके. मी म्हणालो,
मग त्या भयान अमावस्येच्या रात्री घडलेली सर्व घटना मला सांगितली. ती ऐकून माझ्याही अंगावर काटा उभा राहिला. समाप्त.